नाशिक शहरातील गंगापूर परिसरात अनधिकृत बांधकाम आणि रस्त्यालगत अतिक्रमणांविरोधात नाशिक महानगरपालिकेने कठोर कारवाई केली आहे। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला या भागातील विनापरवाना पक्क्या बांधकामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यानुसार उपायुक्त डॉ. मयूर पाटील, नगररचना नियोजन विभागाचे उपअभियंता रवींद्र बागुल आणि सातपूर विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी बाधित स्थळांची पाहणी करून बांधकाम त्वरित बंद करण्याचे निर्देश दिलेत। याशिवाय आनंदवल्ली ते चांदसीगाव रोडवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, चिकन विक्रेते, चायनीज स्टॉल आणि भाजी विक्रेत्यांवरही अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली। या कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहाय्यक अधीक्षक SR चौधरी, प्रभारी अधीक्षक कचरू पोटिंदे, तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी, प्रमोद आव्हाळे आदी मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलीस विभागाचे पथक सहभागी झाले होते। महापालिकेने या मोहिमेतून सुमारे 1 ट्रक भरून साहित्य जप्त केलं असून ते आडगाव येथील गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले आहे। या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहिमेत अधिकाधिक कठोरता ठेवण्याची मागणी होत आहे।